लोकसभा आणि राज्यसभा ही भारतीय संसदेची दोन सभागृह आहेत. लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे. राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे. कलम 81 लोकसभेच्या रचनेशी संबंधित आहे. कलम 80 राज्यसभेच्या रचनेशी संबंधित आहे. लोकसभेचा कार्यकाळ साधारणपणे 5 वर्षाचा असतो आणि इथे एक फरक लक्षात घ्या. राज्यसभा हे संसदेचे कायमस्वरूपी सभागृह आहे. म्हणजेच राज्यसभा ही विसर्जित केली जाऊ शकत नाही. कलम 83 मध्ये पहिल्या उपकलमनुसार राष्ट्रपती हे लोकसभा विसर्जित करू शकतात पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार. कोणत्या कलमांतर्गत हा अधिकार राष्ट्रपतींना देण्यात आलेला आहे? कलम 85 मध्ये 2 ब उपकलमनुसार. ओके, पुढे जाऊया. लोकसभेचे सदस्य थेट जनतेद्वारे निवडले जातात. राज्यसभेचे सदस्य अप्रत्यक्षपणे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभांच्या निवडून आलेल्या प्रतिनिधींद्वारे निवडले जातात. लोकसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय 25 वर्ष असावे. राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय 30 वर्ष असावे. सभापती हे लोकसभेचे अध्यक्षपदी असतात. सध्या लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आहेत आणि राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून आपल्या भारताचे उपराष्ट्रपती असतात.